नमस्कार, मी डॉक्टर निलेश चांदोरकर। आज मी तुम्हाला गिधाडांच्या बद्दल एक कथा सांगणार आहे। ही एक सत्य कथा आहे। सन 2013 मध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य येथे कार्यरत असताना ही घटना घडलेली आहे। फणसाड वन्यजीव अभयारण्य हे पश्चिम घाटातील एकमेव अभयारण्य असं आहे की ज्याची हद्द किंवा सीमा ही समुद्राला, अरबी समुद्राला भिडलेली आहे। आणि या ठिकाणी पश्चिम घाटातील जे काही वेगवेगळ्या वनस्पती किंवा सजीव सृष्टी आहे ती सर्व वैशिष्ट्यपूर्ण सजीव सृष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। फणसाड वन्यजीव अभयारण्यातील बामणकडा नावाच्या भागामध्ये गिधाडांची घरटी आहेत। आणि या ठिकाणी सन 2013 मध्ये माझ्या निरीक्षणाअंती मी हे निरीक्षण नोंदवलेलं आहे की या ठिकाणी सुमारे 18 गिधाडे या ठिकाणी मला पाहता आली। या ठिकाणी त्यांची घरटी सुद्धा आहेत आणि या घरट्यांमध्ये त्यांचं वास्तव्य त्यावेळेस तिथे होतं। या गिधाडांच्या संदर्भामध्ये सांगता येईल की आजूबाजूची जी गावं आहेत, इथली जी पंचक्रोशी आहेत, तळेखार, चोरडे, त्याच्यानंतर सरवा, काशी, बारशिव या गावांच्या परिसरामध्ये जी काही शेतकरी मंडळी आहेत त्यांच्या शेतीसाठीची गुरढोरं यांच्या मृत्यूनंतर त्यांना मुबलक खायला मिळत होतं। आणि या ठिकाणी या गिधाडांचं वास्तव्य फार पूर्वीपासून होतं। येथील जे काही वयोवृद्ध नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, यांच्याकडून माहिती घेतली असता या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून गिधाडं आढळत होती। तर सन 2013 मध्ये 26 जानेवारीच्या दिवशी आम्हाला आमचं ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी टिटवी खापरी परिसरातील काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आम्हाला एक गिधाडाचा एक पक्षी घेऊन आले। हा जो पक्षी होता तो सुरुवातीला आमच्या लक्षात आलं नाही की हे गिधाड आहे। एक मोठ्या आकाराचा तो पक्षी होता, त्याचे बागदार चोच वगैरे याच्यावरूनही आमच्या काही लक्षात आलं नाही। आणि ते ग्रामस्थ आम्हाला सांगत होते की हा जो पक्षी आहे हा गरुड पक्षी आहे आणि हा मान खाली टाकलेली आहे आणि हा काही खात पित नाहीये, म्हणून त्यांनी तो आमच्याकडे ते घेऊन आले होते। आम्ही बघितलं तर त्याला काही जखम वगैरे झालेली नव्हती, परंतु तो अगदी अत्यंत मरणासन्न अशा अवस्थेमध्ये होता आणि त्याच्या अंगावर बारीक पिसवा होत्या। मग त्या पक्षाला आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेतलं आणि आमचे जे त्या ठिकाणचे जे वनपरिक्षेत्र अधिकारी होते त्यांना आम्ही याची खबर दिली आणि त्याने आम्हाला सांगितलं की याच्यावर उपचार करा। हा कोणता पक्षी आम्हाला काही सांगता आलं नाही, पण आम्ही तो पक्षी घेऊन त्याच्यानंतर एका चादरीमध्ये गुंडाळला आणि तो पक्षी घेऊन आम्ही मुरुडला तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गेलो। तर त्यांनी त्या ठिकाणी असमर्थता दर्शवली त्याच्यावर उपचार करायला। त्यांनी सांगितलं की हा गिधाड आहे, गिधाड पक्षी आहे। आणि आमच्याही लक्षात आलं की बाबा हा गिधाड पक्षी आहे। आणि ते म्हणाले की माझं शिक्षण पोल्ट्रीवर झालेलं आहे, त्याच्यामुळे मला काही याच्यावर उपचार करता येणार नाही। मग आम्ही त्याला थोडस पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, ते पाणी प्यायला त्याला थोडीशी तरतरी आली। मग तिथून ते आणल्यानंतर आम्ही फणसाड अभयारण्याचं सुपेगावला जे आमचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्ही त्याला नेऊन ठेवलं। दुपारच्या नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आले, त्याने त्याची पाहणी केली तर ते मरणासन्न अवस्थेत होतं। आम्ही त्याला खायला गिधाड आहे माहीत झाल्यानंतर आम्ही त्याला खायला कोंबड्यांची आतडी वगैरे, चिकन वगैरे आणून दिलं होतं, पण त्याने काही ते खाल्लं नाही। मग त्याने आम्हाला आदेश दिले की याला उचलून तुम्ही अलिबागला जे जिल्ह्याचं पशुवैद्यकीय रुग्णालय त्या ठिकाणी घेऊन जा। मग आम्ही मोटरसायकलवर त्याला घेऊन अलिबागला आलो। अलिबागला 26 जानेवारीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी सुट्टीच होती। दुपारनंतर तेथील पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे जी काही मंडळी होती ही सर्व बाहेर गेलेली होती। मग त्यांना आम्ही कॉलवर सांगितलं हा शेड्यूल मधला पक्षी आहे, याची कल्पना दिली। मग ते आले आणि मग त्याच्यावर उपचार सुरू केले। आता उपचारामध्ये त्याला सुरुवातीला सलाईन वगैरे लावलं, इंजेक्शन वगैरे दिलं, त्यांनी डोळे उघडायला सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हा मोठ्या आकाराचा हे गिधाड पक्षी आहे, आपल्या इथे याच्यावर उपचार होणार नाही, तर याला मुंबईला हलवावं लागेल। मग त्याच वेळेस आमच्या ज्या सहाय्यक वनसंरक्षक मॅडम होत्या त्यांना आम्ही मोबाईलवरून कल्पना दिली आणि त्या त्यावेळेस कर्नाळा अभयारण्यात होत्या। त्या तिथून अलिबागला आल्या आणि मग संध्याकाळच्या वेळेस एका एसी कार मधून आम्ही त्याला परळला बैलघोडा हॉस्पिटल म्हणून आहे
त्या ठिकाणी परळला आम्ही गेलो आणि ते पशुवैद्यकीय महाविद्यालय देखील आहे. सहाय्यक वन संरक्षक मॅडम अलिबागला आल्या आणि मग त्यांच्यासोबत आम्ही डिस्कस केलं आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की या गिधाडाला आपल्याला मुंबईला हलवावं लागेल. मग त्या ठिकाणच्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या आम्ही पार पाडल्या आणि मग एसी गाडी आणली, एसी कार, आणि त्या एसी कारमध्ये त्या गिधाडाला घेऊन आम्ही मुंबईला रात्री 2 वाजता पोहोचलो. त्या ठिकाणी डॉक्टर पर्सी आवरी म्हणून एक प्राध्यापक होते तिथल्या मेडिकल कॉलेजचे, पशुवैद्यकीय मेडिकल कॉलेजचे. ते त्यावेळेस गिरगावला राहत होते. तिथून ते गिरगावहून स्कूटरवर हॉस्पिटलमध्ये आले. एव्हाना तिथला जो स्टाफ होता रात्रपाळीचा ते सुद्धा बघायला आले, कारण बऱ्याच वर्षानंतर, सुमारे 14 ते 15 वर्षानंतर त्यांना गिधाड पाहायला मिळत होतं. आणि मग ते गिधाड तिथे आलं. मग त्याच्यानंतर ते डॉक्टर आले, त्यांनी त्या गिधाडाला पाहिलं आणि सांगितलं की याचा बिछाना वगैरे रेडी ठेवलेला आहे, याच्यावर इथे आपण उपचार करू. जर हा जगला तर तुम्हाला दर आठवड्याने इथे यायचंय आणि त्याला पाहायचंय तो बरा होईपर्यंत, आणि जर इन केस जर याचा मृत्यू झाला तर इथेच त्याचे अंत्यसंस्कार आम्ही ओळखू आणि तुम्हाला कळू, असं आम्हाला सांगितलं. मग मॅडम आणि मी तिथून निघालो रात्री आणि आम्ही परत आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही फणसाडला पोहोचलो. आणि मग नंतर दर 7 दिवसांनी मॅडम आणि मी मुंबईला जात होतो आणि त्या गिधाडाच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्स घेत होतो. आता त्या गिधाडाचं खाणं जे होतं ते आठवड्यातून एकदा त्याला 3 ते 4 किलो चिकन द्यावं लागायचं आणि ते सगळी व्यवस्था चिकनची ते जे पारसी सेवा संघ होता त्यांच्याकडून डॉक्टर पर्सी आवरी यांनी करून घेतलं होतं. आणि दरम्यानच्या काळामध्ये आता हे गिधाड जे आहे ते कुठल्या प्रजातीचं आहे याच्यावर चर्चा झाली आणि त्याचं सगळं तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की हिमालयन ग्रिफन या पामीरच्या पठारावर राहणाऱ्या प्रजातीचं हे गिधाड आहे. भरतपूरमध्ये यांचा जन्म होतो आणि त्या आईबाबांबरोबर त्यांच्या पामीरच्या पठारावर जातात. यावर्षी आपल्या भारत देशामध्ये 3 अशा प्रकारचे गिधाडं पिल्लं हे कमजोर असल्यामुळे असे वेगवेगळ्या ठिकाणी भारतात आढळलेली आहेत, असे आम्हाला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉक्टर राजू कसांबे जे पक्ष्यांचा अभ्यास करतात त्यांच्याकडून कळलं. मग त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये मग त्याला आम्ही असं ठरवलं की याला बाबा सॅटेलाइट टॅग वगैरे बसवूयात. त्यासाठी आयर्लंडचे जे इकॉनॉमिक अँबॅसेडर भारतातले आहेत सायरस गस्टर त्यांची आम्ही भेट घेतली, कारण 2 ते 2.5 लाख रुपये तो खर्च होता. ते डॉइश बँकेकडून खर्च करायला तयार झाले होते, परंतु BNHS चे डॉक्टर विभू प्रकाश वगैरे ही जी काही मंडळी आहेत, तज्ञ मंडळी आहेत पक्ष्यांचा अभ्यास करणारी, त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे उपक्रम राणीगंज येथे कार्यक्रम सुरू आहे, राजस्थानमध्ये वगैरे बंगालमध्ये सुरू आहे आणि हिमालयन ग्रिफन या प्रजातीवरचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे हे पैसे तुम्ही फुकट घालू नका. मग आम्ही डॉक्टर पर्सी आवरींजवळ बोलणं केलं आणि पर्सी आवरींजवळ बोलणं केल्यानंतर डॉक्टर पर्सी आवरींनी गुजरात मधल्या एका जैन सेवाभावी संस्थेकडून एक टॅग ची व्यवस्था केली आणि तो टॅग त्या गिधाडाच्या पायामध्ये बसवण्यात आला. टॅग बसवण्याचं महत्वाचं कारण असं असतं की त्यानंतर त्याची ओळख पटते आपल्याला, तो जर भविष्यात कुठे आढळला तर. आणि मग अशा प्रकारे मग या गिधाडाच्या संदर्भामध्ये आम्ही ते गिधाड आता रिलीज कुठे करायचं किंवा सोडायचं कुठे, तर ते कुठूनही जरी सोडलं असतं तरी पामीरच्याच पठारावर गेलं असतं. परंतु आमची जे वरिष्ठ अधिकारी मंडळी होती, विशेषतः PCCF नागपूर यांनी आम्हाला फरमान काढलं की हे जे काही गिधाड आहे ते ज्या ठिकाणी सापडलं त्याच ठिकाणी ते रेस्क्यू करा. आता जर ते गिधाड उडालं नाही किंवा तिथेच जर राहिलं तर त्याची काय व्यवस्था करता येईल, तर याच्यासाठी आम्ही आफ्रिकेमधलं जे मसाई मारा नॅशनल पार्क आहे त्या ठिकाणी संपर्क साधला आणि तिकडच्या रेंजर्सनी सांगितलं जर हा उडाला नाही तर तुम्हाला याची इथेच व्यवस्था करावी लागेल, त्याच्या खाण्याची राहण्याची वगैरे सगळं बघावं लागेल. आणि याचा जो आकार आहे तो फार मोठा असल्यामुळे या मोठ्या आकाराच्या गिधाडामुळे तो इथल्या दुसरे जे गिधाड आहेत त्यांचा तो राजा बनून राहील, असं याचे विशेष हे होतं. कारण त्याने पंख फडफडवले ना तर त्याची जी पंखांची लांबी होती 2 पंखांची ते पूर्ण पसरल्यानंतर 10 फुटापेक्षाही जास्त होती आणि ते तर आता उपचार केल्यानंतर 6 महिन्याचं झालं होतं. एका वेळेस ते आता 4.5 किलो चिकन खात होतं.
आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग डॉक्टर पर्सींनी पण आम्हाला याची कल्पना दिली. आम्ही आमचे जे कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट जे वाईल्ड लाईफ डिव्हिजन ठाणेचे जे अरविंद कांबळे साहेब होते त्यांना पण आम्ही डिस्कस केलं. त्यांनी सांगितलं की याची सर्व ते फंडसाड मधूनच रिलीज करायचंय. मग तो जो सर्व खर्च होता तो डॉक्टर पर्सींनी स्वतः केला आणि मग तिथून मुंबईहून त्याला फणसाडला आणण्यात आलं. फणसाडला आणल्यानंतर त्याला आम्ही तिथे चाकाच्या माळावर एक चाकाचा माळ नावाचं एक माळ आहे त्या ठिकाणी वरती नेऊन त्याला बाहेर काढलं त्या खोक्यातून आणि बाहेर आल्यानंतर तो जवळपास 4-4.5 तासाच्या प्रवासानंतर बाहेर आला आणि त्याने पंख फडफडवले. ती वगैरे उडाली होती. त्याला बाहेर काढल्यानंतर प्रचंड माती उडाली होती. अगदी म्हणजे एखादं हेलिकॉप्टर वगैरे उतरताना जसं माती उडते त्या पद्धतीने होतं. आणि मग त्याच्यानंतर ते गिधाड त्या ठिकाणी थोडस इकडे तिकडे फिरलं. त्याच्यानंतर एका झाडावर जाऊन बसलं. पुन्हा खाली उतरलं. आणि आमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकली की आता हे गिधाड उडणार की नाही. परंतु थोड्या वेळानंतर गिधाड जे उडतं ते एखाद्या बोईंग विमानासारखा त्याचा कार्यक्रम असतो. म्हणजे एकदम झटकन असं काही ते वर वगैरे जात नाही. थोडस अंतर ते चालत धावत गेलं आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ते पुन्हा आकाशामध्ये झेपावलं. परंतु त्याच्यात सुद्धा त्याने 2 गिरट्या घातल्या तिथे आणि ते उडताना आमच्याकडे बघत होता. जणू आम्हाला ते आमचा निरोप घेत होता. आणि खरोखर त्यावेळेस एखादा माणूस आपल्यातला माणूस जसा दूर जातो तेव्हा जशा आपल्या भावना दाटून येतात आणि डोळ्यातल्या कडा ओलावतात तसा प्रकार घडला त्या ठिकाणी. आणि ते गिधाड त्याच्या प्रवासासाठी निघून गेलं. आणि मग ही जी बातमी होती किंवा या संदर्भातलं जे काही या संबंध 3 ते 4 महिन्यातल्या कार्यक्रमाचे जे काही विशेष होतं ते मेसनेट नावाच्या आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये डॉक्टर राजू कसांबेंनी ते आर्टिकल आमचं प्रसिद्ध केलं. आणि आजही त्या आठवणी त्या पुस्तकाच्या रूपाने आजही आमच्याकडे पुस्तकातल्या त्या लेखाच्या रूपाने संग्रह्य आहेत. आणि मग गिधाडांबद्दल जनजागृती करण्यासाठी ठाणे वन्यजीव विभाग आमचं फणसाड अभयारण्य यांनी गिधाड महोत्सव जटायू महोत्सव नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यासाठी नंतरचे आमचे जे कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट जे होते ते स्वतः या ठिकाणी आलेले होते पाटील साहेब. आणि त्या ठिकाणी मग तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये खूप चांगल्या प्रकारे साजरा झाला होता. आणि अशा प्रकारे ही हिमालयन ग्रिफन या जखमी पक्ष्याच्या पिल्लावर आम्ही उपचार केले आणि प्रदीर्घ अशा उपचारानंतर त्याला पुन्हा निसर्गामध्ये मोकळं केलं. आणि अतिशय सुंदर असा आमचा अनुभव होता. पुन्हा भेटूया लवकरच नवीन कथा घेऊन. धन्यवाद.